Dr. Sanika, warm welcome in Unique Achievers Show. थँक्यू सो Yes. मच. कशा आहे तुम्ही? आम्ही बरे आसा हांव. येस. एक डॉक्टर म्हणून एक स्पेसिफिक आणि एक भुरग्यांचो टॉपिक तुमच्या मुखार आमकां फुडें व्हरपाक जाय पॉडकास्टान या जशें की रिलेशनशीप. हय. हे क्वेश्चन्स आमी भुरग्यांक एक स्कुलान आमी एक सेमिनार घेतलेलो. भुरग्यां कडल्यान क्वेश्चन स्पीक करून सगळे घेतलेले. एका डब्यान घालून सगळे. ते क्वेश्चन सगळे आमी नोट डावन करून तुमकां मुखार विचारपाचे आसा. ओके. सो सुरवातीक पॉडकास्टा फुडें वचच्या पयलीं थोडेशें तुमच्या बद्दल. जशें की तुमची स्कूल लायफ, कॉलेज लायफ किंवा तुमकां डॉक्टर कित्याक जावपाक काय दिसलें? सांगपाची म्हटल्यार आय वॉज एकेडमिकली गूड पयलींचसून आनी स्कुलींग म्हजें कुंकळ्ळी मारिया बॉबिनान टील 10th. मागीर अशें हांव एकेडमिकली बरें आशिल्लें अशें म्हणपाक शकता. आय वॉज द टॉपर. सो मागीर हांव दामोदरान गेलें टील 12th. देन नीट आन्सर केली आनी म्हजें कशें आशिल्लें म्हाका ल्हान आसतनासूनच डॉक्टर जावपाचें आशिल्लें. सो मागीर निटान म्हाका हातून मेळ्ळें, ओके. आयुर्वेदिकान मेळ्ळें. सो हांवें मागीर थंय जॉयन केलें. लायक इट वॉज माय पॅशन. तकलेन आयुर्वेदिकान वयता नासलें? ना, डॉक्टर जावपाक जाय हय. नासलें. एनी डॉक्टर ओके. बट डॉक्टर ओके. जावपाचें. मागीर आयुर्वेदिकान येयलें. मागीर आयुर्वेदिकान गेलें. ओके. एक जस्ट एक विचारता एक क्युरियोसिटी म्हणून. आयुर्वेदिकान डॉक्टर गोंयान पळोवपाक गेल्यार भरले. पयलीं एक टायम आसलो की डॉक्टर खूब कमी आसले आयुर्वेदिकान. हय. अरे आयुर्वेदिक डॉक्टर रेअरली मेळटा आमकां खूब जाले. जालें. सो कशें कितें आसा हे आयुर्वेदिक फील्ड एक्चुअली म्हणजे पळय कशें आसा, इट इज अ वास्ट फील्ड. लायक कशें तुका आनी कशें द सायन्स इज 5000 years back. So it is written in Sanskrit, which was prevalent language in that time. So आता कशें फर्स्ट तर तुका संस्कृत शिकपाक जाय आनी देन यू कॅन डिकोड द टेक्स्ट. ओके. आनी कशें इन वन लायन यू कॅन गेट अ लॉट ऑफ नॉलेज. इट इज नॉट लायक ही लायन वाचली की इतकेच ताजो मिनींग. लायक देर आर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. इट इज अ व्हेरी गुड फील्ड एक्चुअली. बट कशें यू नीड टू वर्क कन्सिस्टंटली. कित्याक कशें आसा, लायक आतां म्हणपाचें की ना आय डोंट नो, इट मायट सावंड हार्श, बट लोकांक कशें फास्ट मेडिसीन, फास्ट रिझल्ट, फास्ट सगळें फास्ट जाय. सो मोस्टली लोक मॉडर्न मेडिसिना कडेन सगळे फास्ट घे आनी फास्ट वचा. तशें जाता. सो पयलीं तितकें अवेरनसूय नाशिल्लें की हो एक फील्ड आसा, असो कोर्स आसा, BMS म्हणून कोर्स आसा, थंय आमी शिकपाक शकता. सो तशें. आनी आतां कशें आमचे PMानूय बीन आयुर्वेदाक, योगाक हे घेतला, एक इनिशिएटीव्ह घेतला, बरे इनिशिएटीव्ह घेतला, प्रोग्राम्स म्हणून कंडक्ट केला. सो लोकां मदीं बी ती एक अवेरनस आयला. नाल्यार लोकांक मोस्टली कशें मॉडर्न मेडिसिनूच चड खबर आसता इन डे टू डे लायफ. आता आमी टॉपिका कडेन या. तेज्या पयलीं एक पेरंट्सांक आनी लोकांक सांगपाक सोदता हो पॉडकास्टाक बसच्या पयलीं तुमी एक नोटपॅड असो घेवन फुड्यान बसा. हो पॉडकास्ट फूल पेरंट्सां वांगडा बसून पळया, स्टुडंट पेरंट्स. जाल्यार तेजो इम्पॉर्टन्स तुमकां कळटलो. सो फर्स्ट एक पयलोच क्वेश्चन बेजीक, एक रिलेशनशीप म्हटल्यार कितें किंवा हेजो अर्थ कितें हांगासून म्हाका सुरवात करपाक जाय. ओके. रिलेशनशीप म्हजी थॉट लायक हे फक्त कशें एक चलो आनी चली हाच्याच खातीर अशें लिमिटेड ना. दॅट इज नॉट ओनली, इट इज अ रिलेशनशीप. इवन फ्रेंडशीप ही सुद्धा एक रिलेशनशीप. तुजी चल्या वांगडा फ्रेंडशीप आसा, चले वांगडा फ्रेंडशीप आसा, तुजे आनी तुजे सिबलिंग्सा मदले बॉन्ड ते बीन एक रिलेशनशीप. तू, तुजे पेरंट्स ते बीन एक रिलेशनशीप. तुजी रिलेशनशीप विथ द सोसायटी, लायक तुजी नेबर्स आसा, फ्रेंड्स आसा, हुएवर. सो रिलेशनशीप इज नॉट लिमिटेड टू अ बॉय एंड अ गर्ल, की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडूच, हजबंड वायफूच. इट इज डायवर्स. युअर रिलेशनशीप विथ युअरसेल्फ is also a relationship. How you treat yourself, how confident you are, किंवा तू आपले बद्दल किती चित्ता. लायक तू सदांच चित्ता आय एम नॉट गुड, हांव अशें, हांव तशें, हांव हे करूंक शकना, ते करूंक शकना. दॅट इज ऑल्सो अ टायप ऑफ रिलेशनशीप. तू आपल्याक कितके गुड लायटान पळोवपाक शकता की हा आपूण हे शिकला, आपूण असो आसा, आपले हे टॅलंट आसा, आपले हे डिमेरिट्स आसा, मेरिट्स आसा, आपूण लायफान कितें तरी बरें करपाक शकता. कित्याक थोड्यांक कशें आसता, दे ऑलवेज थिंक बॅड अबाउट देमसेल्फ. बॅड एज इन दे आर लो इन कॉन्फिडन्स, म्हणजे बिकॉज ऑफ द एनवायरमेंट. इवन कशें
लायक सायडीचे लोक हम्म. तुका कितें म्हणटा, कशी ट्रीट करता, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. आता ऍक्च्युली या कलयुग चालू हा म्हणटकू या कलयुगान रिलेशनशिपाचो कॉन्सेप्ट कसो कितें आमच्या युथामध्ये पसरलेलो आसा किंवा ऍक्च्युली खरो कॉन्सेप्ट कितें समजून घेतलो जाल्यार खरं कॉन्सेप्ट एज इन कशें आसा, रिलेशनशिप शूड बी फ्री. लायक कशें तुका एक्सपेक्टेशन्स अशे आसपाक जायना की आतां हांव कोणा खातीर कितें तरी करता, सो त्या मनशान म्हाजे खातीर कितें करपाकूच जाय. लायक हे म्हणपाक इजी, बट स्टील वी आर ह्युमन बींग. सो कशें तुका एक बाउंड आसता एक्सपेक्टेशन की हांवें म्हजी सिबलिंगा खातीर कितें तरी केलें, सो तेणें म्हाजे खातीर कितें तरी करपाकूच जाय. आनी हे मेनली तुका खंय दिसता, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडाची रिलेशनशिपान दिसता, किंवा हजबंड वायफाची रिलेशनशिपान दिसता की आपूण अशी करता, जर आपूण घर सांबाळटा जाल्यार एटलिस्ट तेणें आपल्याक हेतून हेल्प करपाक जाय, तेतून पण एक्सपेक्टेशन ना जाल्यार रिलेशनशिप चलपाकूच शकना न्हू. आतां फॉर एक्झाम्पल अपार्ट फ्रॉम द रिलेशनशिप उलयल्यो जाल्यार पॉडकास्ट आमी जर करता, पॉडकास्टान एक आमचे एक्सपेक्टेशन आसता की आमी हे प्रश्न विचारतले आनी हे आन्सर आमकां मेळपाक जाय, सिमिलर टू दीस मेळपाक जाय. एक्सपेक्टेशना शिवाय पॉडकास्ट जावंक शकना, नाल्यार आमी कितेंय उलयतले आनी खंयच्या खंय वयतलो पॉडकास्ट. सो एक्सपेक्टेशनाचो अर्थ सांगपाक शकता लायक यूथ पॉयंट ऑफ व्ह्यू. यूथ म्हणल्यार हांव कशें सांगपाक सोदता सांग की एक्सपेक्टेशन उरपाकूच जायना अशें म्हणना, बट कशें ओव्हरली लायक तूं डिमांडींग आसपाक जायना की अशेंच जावपाक जाय. धर लायफान कशें आसता, लायफ इज नॉट अ फेरी टेल. म्हणजे बॅडय सर्कमस्टेन्सीस येता, गुडय सर्कमस्टेन्सीस येता. लायक तूं एक्सपेक्ट करपाक शकना की ना त्या मनशान आपल्याक बरेंच करपाक जाय ना बरेंच म्हणपाक जाय. तो मनीस तुका क्रिटिसायज करपाक शकता, एनीबडी, पेरंट्स, सिबलिंग्स किंवा कोणी फ्रेंड्स, कोणी रिलेटिव्स. सो म्हजें तशें लायक तूं एकदम म्हणजे तूं अशें चिंतपाक शकना की आपल्या कडेन सगळ्यांनी बरेंच वागपाक जाय. लायक थोड्यांचे एक्सपेक्टेशन खूबच ओव्हरली आसता थोडी गोष्टी भितर, अशें हांवें ऑब्जर्व केलें. आतां थोडेशे ओपनली गजाली उलोवप म्हटल्यार आमचे एक्सपेक्टेशन पेरंट्सां कडल्यान खूब आसता, हय, ते सगळे फुलफील करपाक शकना. शकना. सो एक भुरग्याचे एक्सपेक्टेशन पेरंट्सां कडल्यान कितें आसपाक जाय एक गुड रिलेशनशिप मेंटेन करपा खातीर? गुड रिलेशनशिप मेंटेन करपा खातीर पेरंट्सां पयलीं म्हणजे यू शूड बी ओपन, लायक क्लियर कम्युनिकेट करपाक जाय. आनी कशें आसा, पेरंट्स आमचेच सारके मनीस, ते बीन ही लायफ फर्स्ट टायम एक्सपिरियन्स करता, पेरंटहूड फर्स्ट टायम एक्सपिरियन्स करता. सो कशें तेंच्या कडल्यान मिस्टेक जावपाक शकता. लायक तूं अनरिअलिस्टीक डिमांड करपाक शकना की म्हाका अशें एकूच ह्याच लाखाचो करोडाचो फोनूच जाय आनी गाडीच जाय अशें. म्हणजे तुवें बीन लायक यू हॅव टू थिंक अबाउट युअर पेरंट्स. म्हाका दिसता मटेरियलिस्टीक जे गजाली आहा ते आपूण अचीव करपाचे. हय, हे म्हजी ठाम मत आसा. मटेरियलिस्टीक कशें आपूण अर्न करपाचें, आपूण मेहनत करपाची आनी घेवपाची. हे जाले भुरग्यांचे पेरंट्सां कडल्यान एक्सपेक्टेशन. आतां पेरंट्साचे एक्सपेक्टेशन कितें आसपाक जाय इफ आमी चिंतले जाल्यार? कारण पेरंट्साचे एक्सपेक्टेशन वाडत एकएकदां वयता, आमी पयल्ले आसा, कोणाचें कांयच नासता. पॉयंट सांगता तुका, कशें थोड्यांची ओव्हरली एक्सपेक्टेशन जाता. धर फॉर एक्झाम्पल हांव तितके म्हणजे आतां हांव एकेडेमिकली उलयतां, थोडी भुरगीं कशीं आसता म्हणजे तितकी बरी आसना शिकपाक, थोडी भुरगीं एक्सलंट आसता. सो कशें म्हणजे पेरंट्साची सुद्दां इनडायरेक्टली कशें कंपेरिजन जाता, ताका पळयलें तुवें, ताका चड मार्क्स पडले, तुका इतकेच पडले, म्हणजे अशी उरपाक जायना. लायक तुवें बीन समजून घेवपाक जाय आपली भुरग्यां की आपली भुरग्याची लिमिटेशन कितें आनी तेजी मेरिट्स कितें. लायक मे बी एकेडेमिकली तो बरो नासतलो, बट मे बी ताजे आनी कितें हिडन टॅलंट आसतलें. सो यू नीड टू टेक इट फॉरवर्ड. आता डॉक्टर तुम्ही म्हटल्यावर म्हटले की तुम्ही ओपन आसपाक जाय. थोडे गजाली अशें आसता आमी पेरंट्सां शेअर करपाक शकना. समज शेअर केले कळपाक शकता ती आयकतली, पण मागीर टेन्शन घेतली आनी आमी विसरोन वयतली. त्या टायमार काय करप म्हटल्यार ओपन म्हटल्यार एक्चुअली काय कितले ओपन पर्यंत रावप आमी? सांगपाचें म्हणजे एक्चुअली आमी फुल्ली ओपन आसपाक जाय. तूं लॉजिकली पळयताले बिकॉज दे आर आर पेरंट्स, सो तेंच्यांनी आमकां अंडरस्टँड करून घेवपाकूच जाय अशें आमचें एक्सपेक्टेशन आसता. बट कशें आसता,
त्यांची सोसायटी त्या टायमार तशी नसली. लाईक फॉर एक्झाम्पल रिलेशनशिपसाचेच सांगता हांव तुका. लाईक आतां तुजो बॉयफ्रेंड आसा, गर्लफ्रेंड, तू डायरेक्ट वचून सांगपाक सुद्धा तुका एकदम कचरता, सांगू नाका अशें तशें तशें अशें. सो तशें आता एक कम्प्लिटली ओपन असपाक जाय, बट आमी बी अशीच कंडिशन्ड आसता की आमी जर सांगले ती किती म्हणटली, रागार जातली अशी. म्हणजे पेरेंट्सांनी थोडे समजून घेवपाक जाय. आता एक सांगता फॉर एक्झाम्पल हांवें माझे पेरेंट्स जर म्हटले तांकां ह्या पॉडकास्टा बद्दल काय आयडिया ना, म्हाका जर पॉडकास्टान जे प्रॉब्लेम कितें फेस जाता खबर आहा, हे हांवें जर कोण सॉल्व करपी तेज्या कडल्यान जर बसात जाल्यार म्हाका सॉल्व जावपाक शकता. आनी पेरेंट्सां वांगडा फक्त पॉडकास्ट बरो जालो नाल्यार मातसो कच्चो जालो, मातसो कॉन्फिडन्स मातसो बरो जालो, इतलेंच सांगपाक शकता. पण तांकां प्रॉब्लेम सांगितल्यार ती भियेतली, पण एक्चुअली प्रॉब्लेमूय नासता. सो एकदां म्हाका दिसता की भुरग्यांनी हांगा तकलेन धरपाक जाय, पेरेंट्सांनी प्रत्येक प्रॉब्लेम त्या मनशाच्या एक्सपर्टी कडेन वचपाक जाय आमी घेवन. हय हय, जशें बरें ना जाल्यार डॉक्टरा कडेन वचपाक जाय. करेक्ट ते करेक्ट. पेरेंट्सांकूच उलोवन फायदो ना, फायदो ना. म्हणून वचा थंयसर हय वांगडा व्हरा पेरेंट्सांक सगळ्या हय, कडेन. तशें इन्क्लूड करपाक जाता. अदरवायज कशें लायक तूं आतां खंय वता सुद्दां जाल्यार, लायक तुवें सांगलें आतां बरें ना डॉक्टरा कडेन वता, तूं कितें लिगल इश्यूज आसा तूं लॉयरा कडेन बरोबर. वतलो. ऑब्वियसली तूं घर काय सांगून तेजी सॉर्ट आउट जायना. इनफॅक्ट आनी टेन्शन बिल्डअप जाता. बरें. सो यू कॅन इन्क्लूड युअर पेरेंट्स. ज्याच्या कडेन त्या फिल्डाची एक्सपर्टीज आसा किंवा बरी खरी नॉलेज आसा, खरी नॉलेज आसा थंय अप्रोच करपाची. आनी नॉलेज म्हणटकूच एक याद दवरा की युट्यूबावयली नॉलेज न्हू, सगळ्यांक एक आतां अशें जालां ह्या जगान सगळे युट्यूबावयले सगळे स्टोर करून दवरता आनी आपुणूच व्हडलो गुरू म्हणटा. सो ते सांबाळून दवरा. तेजे भितर फिल्डान एक्सपर्टीज पळया, कितल्या लोकांक मेळ्ळा त्या फिल्डान, कशें काम करता त्या फिल्डान ते पळया, त्या फिल्डान चला. सारकें. एक तुमकां हांगा रावण एक विचारूंक जाय दिसता, रिलेशनशीप म्हणून कनेक्ट करपाक जाय. हेच्यात आमी युती म्हणून आसा. आतां आमचो फोकस आसतलो खंय म्हाका करियर बिल्ड फर्स्ट करपाक जाय आनी एक टॉप लेवलाचेर हांगा येवपाक जाय ह्या फिल्डान. येस. सो आतां खुबशे जाण आतां पयले 15 ते 25 पर्यंत म्हाका धरुसा एक 8वेचो भुरगो, भैया तुका गर्लफ्रेंड ना, म्हाका गर्लफ्रेंड आसा. आय वॉज लायक कॉन्सेप्ट कितें तुमच्या गर्लफ्रेंडाचो, कॉन्सेप्ट कितें. सो एक्चुअली ह्या एजर कितें करपाक जाय किंवा वॉट इज एक्चुअली कॉन्सेप्ट अबाउट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, फक्त स्पेशली भुरग्यां खातीर. आनी थोडे दीस एक म्हयनोभर एकट्या वांगडा, दुसऱ्या म्हयनो दुसऱ्या वांगडात, आनी थोड्या जाणां हे सगळें घरा ओपनली सुद्दां सांगतात. म्हणटा पेरेंट्स कशें आयकून घेता ते. आतां पळय, आतां सांगपाचें म्हळ्यार सोशल मिडियाचे बीन तुका खबर आसा बूम आसा, पीक. आतां आमी जेन्ना स्कुलान वताली इतके आमचे कडेन मोबायल सुद्दां नासतालो, नो गॅजेट, जस्ट आमी कितें कार्टून पळयताली आनी कितें अशें टायमपास कॉमेडी पळयली. सो आमच्या मायंडान कशें तशें ते म्हणजे तशें रिलेशनशीप दवरपाक जाय सुद्दां अशें विचार सुद्दां येनालो. बट कशें हॉर्मोनल चेंजीस आसता, म्हणजे प्युबर्टी आसताच, तुका एट्रॅक्शन जाताच, हांव ना म्हणना. बट ह्या टायमार कशें भुरग्यांनी सुद्दां आनीक हातून मेन पेरेंट्साचो रोल आसा. वॉट आय फील की पेरेंट्सांनी सुद्दां ओपन अप जावपाक जाय. कशें भुरग्यांक सांगपाक जाय की मागीर तुका अशें दिसतलें की हे चली बरी दिसता अशें तशें. बट आतां यू नीड टू फोकस ऑन युअर स्टडीज, युअर करियर. म्हणजे ही एक ओपन कॉन्वर्सेशन घरान आसपाकूच जाय. हांगर एक सांगता, जेन्ना आमी भुरग्यां वांगडा डिस्कशन करता, इवन टेबल टॉक आसता पळय जेन्ना भुरग्यां वांगडा, हांवें मेजर जेन्ना फोकस केला पळय, फॉर एक्झाम्पल हांव जर गर्लफ्रेंड एक करता जाल्यार आमचें कितें जाता खबर, आमी तेज्या लायफांतले सगळे गजाली सोदपाक वयता. आमच्या हांगा आमी सोडून दिता आनी म्हणटा ना आपूण बॅलन्स करता. अरे बॅलन्स न्हू ते लग्न तुका तेज्या लायफान तूं पळय कितें पडला ते. पयलीं सुरवाती पळोवप ना, म्हाका लाय दिसता. करियर जो पर्यंत बिल्ड जायना पळय तो पर्यंत समोरच्या लायफान, स्पेशली पार्टनर जे म्हणटात त्या लायफांतले चड गजाली पळोवप ना. आफ्टर मॅरेज तुमी पळोवपाकूच जाय अशी म्हणून. पयलीं तुमी करियर केन्ना बिल्ड करतले, तेजे परत टेन्शन घेतात. हय, आनी ते बीन अननेसेसरी टेन्शन जाता. लायक तुजो फोकस बरोबर करियरांतल्यान एक पर्सनाचेर, एक रिलेशनशिपाचेर सेंटर्ड कशें जाता. सो तुजी पोटेन्शियल फुल्ली ब्लूम जायना. मे बी कशें धर तूं त्या टायमार त्या रिलेशनशिपान इतके इन्वेस्टेड नाशिल्लो जाल्यार मे बी यू वूड हॅव रिच्ड समवेअर. हांव अशें म्हणना की रिलेशनशीप आसप वायटूच हा. लायक अशे बीन कपल्स आसात जे वांगडा अशे स्कूल लव्हबर्ड्स आसता, कॉलेज लव्हबर्ड्स आसता, बट ब्लूम जाता. बट इट इज नॉट एप्लिकेबल इन एव्हरीबडीज केस. लायक तूं रेअरली अशी कपल्स पळयतलो who really think about each other's growth. तुम्ही म्हटले पळय स्कूल बर्ड्स, त्यांच्या बद्दल कितें आसा बरं, एक्चुअली फ्रेंडशिप बॉन्ड चड आसता. तुम्ही काय सांगता माझ्या कपल्स माझ्या कॉन्टॅक्टान आसात,
त्यांची 15-16 वर्षाची रिलेशनशिप म्हणजे लग्न टर्न करून आता त्यांना 20 वर्षं झाली. हय हय इतल्यो अशी आसात सिनियर सिनियर जी पयलीं चलताले लव्ह मॅरेज आसतालेच ना न्ही. सो तेंच्यांनी म्हाका कितें सांगलां फक्त कितें जालें हांव तुका लायक करता फॉर एक्झाम्पल हांवें तुका सांगलां तुका लायक करता हांव म्हाजो करियर बिल्ड करता मागीर तुका मेळटा. हय हय अशें रिलेशनशिपान तेंच्या फुडें सरला ती. अशें हय न्हू की तुका एक्झॅक्टली डेली कॉल केला आनी तूं कितें करता कितें खंय केलो खंय गेल्ले अशें तेंचे तशें. म्हयन्यान किंवा 15 दिसान कम्युनिकेशन चुकोवन जातालें. जाता करेक्ट आनी फक्त कितें म्हणपाक लागलें हिने शब्द दिलो आपल्याक म्हाका चेड्यान दिलो न्हू आपूण तुज्या खातीर रावला आपूण 2 वर्सां आपल्याक दी आपूण करियर बिल्ड करता. 2 वर्सां ताका विचारप सुद्दां ना. 2 वर्सां नंतर तो परत येवंक ना आपल्या कडेन जाल्यार लेट इट बी काय फरक पडना लग्नान दुसरे कडेन वयतले. पण 2 वर्सांनी आनी कोणाकडेन आपूण वयचे ना. वो ट्रस्ट बिल्ड जाता खबर आहा पयलीं खूब जातालो आतां हें जायना. आतां तूं डेली कम्युनिकेट कर तूं डेली कितें केलां मेळ्यार सुद्दां तूं डेली कॉन्टॅक्टान आसल्यार डेली तूं डेट करता वता भोंवता जाल्यार सुद्दां इतकी तुका हें मेळना. एक कशें ट्रस्ट इश्यूज खूब आसा. डॉक्टर इफ आय एम रॉंग जाल्यार म्हाका सांगा हांगासर लायफान आमी क्यूब काय सगळ्यांक सांबाळपाक जाय. ही आमची लायफ आसा न्ही एक क्यूब आमचो रिलेशनशिपाचो एक क्यूब आमचो फ्रेंडशिपाचो एक क्यूब आमचो करियराचो एक क्यूब हेचो आमी रिलेशनशीप क्यूबूच इतलो स्ट्रॉंग करता की बाकी सगळे क्यूब विसरून वयता. अरे रिलेशनशिप क्यूब स्ट्रॉंग करपा खातीर तुका बाकीचे क्यूब बॅलन्स करपाक जाय. आतां फॉर एक्झाम्पल दिसभर आमी 24 hours हांवें फक्त पॉडकास्टूच घेतले इट इज अ टोटली फेलियर ऑफ माय लायफ. एक्झॅक्ट. पण हांव 2 वरां घेता आनी बाकीची 10 वरां बाकीचे कितें काम करता बाकीचे क्यूब्स बॅलन्स करता जाल्यार इट विल बी मोस्ट प्रोडक्टिव्ह तुज्या खातीर आनी लोकां खातीरूय नाल्यार तूंय बीन एनॉयड ओके इतकी ओव्हरवर्क एक्झर्शन कोण तुजे वांगडा बसता ताकाय बीन अशी एनर्जी डावन जातली ऑब्वियसली. आतां हांगासर ट्रस्टा करून टॉपिक येता ट्रस्ट इन रिलेशनशीप म्हटल्यार कितें विचारपा खातीर ट्रस्टाचो कॉन्सेप्ट आमी जर युट्यूबार मिडियार पळयलो जाल्यार वेगळोच लोक वेगळे सांगताले एक्चुअली आमी समजून घेवपा खातीर सगळे यूथ पॉयंट ऑफ व्यू धरया आमी कित्याक पेरंट्स नोटपॅड घेवन बसले आसतले फुडल्यान भुरगीं वांगडा पळयता आसतले सो तेंचे समजून घेवपा खातीर ट्रस्ट म्हटल्यार कितें एक्चुअली आनी तो कसो बिल्ड जाता. ट्रस्ट आय थिंक बिफोर ट्रस्ट इट इज रिस्पेक्ट. ओके जर तुका न्ही रिस्पेक्ट ना त्या मनशा खातीर जाल्यार यू कॅनॉट ट्रस्ट दॅट पर्सन. दिस इज वॉट आय फील. ओके ट्रस्ट म्हणजे कशें लायक धर आतां हांव कम्युनिकेशन ना आमचे जस्ट एक्झाम्पल एक्स एंड वाय पर्सनाचे तरी तुका कशें ट्रस्ट असपाक जाय की तो मनीस आपल्याक बिट्रे करचो ना. म्हणजे तितकी तुजी भितर अंडरस्टँडिंग आसपाक जाय की तो पर्सन बरो आसा आनी तो आपल्याकूय बिट्रे करचे ना आपल्या फॅमिलीकूय बिट्रे करचे ना ही इज अ गुड पर्सन अशें हे म्हाजे खातीर ट्रस्ट. आनी हेजेरूच हांव कनेक्ट करपाक सोदता तुमकां जशें म्हटलें पळय 2 वर्सां जर तिणें फॉर एक्झाम्पल कम्युनिकेट तुमकां केला 2 वर्सां तुमी सोडूनच दिया तो टॉपिक तुमचे बाकीचे क्यूब्स तुमी रेडी करा इन केस तो क्यूब तुमचो बरो ना सुद्दां यू कॅन फील लायफ भरला करपाक शकता न्हू. 2 वर्सां तुमी रावला त्या खातीर अशें जावपाक जायना. तो आपलो करियर बिल्ड करतलो आनी आपल्या घरा येतलो आपला हात मागपाक येवून चिंतपाक जायना आपले बीन आपूण करपाक जाय. त्याच्या हिसपान प्रत्येकान इंडिपेंडंट रावपाक जाय. एक्झॅक्टली दिस इज माय पॉइंट. करेक्ट तुम्ही स्वतःचो इन्कम उभो करा स्वतःचो करियर बिल्ड करा. रिलेशनशिप इज जस्ट अ फ्रेंडशिप बिटवीन टू रन अ गेम. फूल लायफाक हांव गेम म्हणटलो कित्याक जेन्ना हांव म्हाज्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी काम केलें आनी त्या फिल्डान आनी त्या भाशेन बरो प्ले केलो हांवें. आतां एज अ पॉडकास्टर आहा जाल्यार म्हाका ह्या गेमीन बरो प्ले करपाक जाय. लोकां खातीर तो बरो आसतलो नाल्यार फेल आसतलो म्हाज्या खातीर बेस्ट आसपाक जाय. करेक्ट. सो एक आमी पेरंट्सां वांगडा उलयले आतां कशें स्ट्रॉंग करप ते. आतां फॉर एक्झाम्पल कोणी जर बॉयफ्रेंड केलात जाल्यार ते रिलेशनशीप कशें बिल्डअप करप म्हणजे लायक इट डिपेंड्स लायक तूं लायफाची खंयची स्टेजीर तुजो बॉयफ्रेंड आसा. ओके नाव इफ इट इज ड्युरींग युअर स्कूल टायम धर 10th जाल्यार कशें आतां तूं पेरंट्साक सुद्दां सांगलें दे वोंट टेक इट सिरियसली भायर उडयतली तूं बरोबर करियर कर शिकपाचें सोडून हें कितें करता काय म्हणटली. ओके इवन कॉलेज टायमार सुद्दां तुवें जर केलें आनी धर अशें कॉलेजीन सुद्दां स्टडीजाचेर फोकस करप आसता हांव डिनाय करना बट जर तुवें केलो तरी कशें तुका एक लेवलची मॅच्युरिटी आसता. आय एम नॉट टॉकिंग अबाउट टील 12th इन युअर प्रोफेशनल डिग्री जाल्यार कशें इफ यू बोथ आर मॅच्युअर की आमी अशी करया बट वी हॅव टू फोकस ऑन आर करियर आनी ग्रोथ बरी आसपाक जाय आनी वी शूड बी
गुड पीपल. सगळ्या कडेन बरें वागपाक जाय. अशें ना की यू आर जस्ट लायक आपल्या धुंदीन आसा तेज्याच वांगडा भोंवता अशें तशें. सगळे फ्रेंड्सूय दवरपाक जाय, हेवूय करताले हेवूय करपाक जाय आनी स्टडीय बी करपाक जाय आनी आपलो करियर मेन पयली स्टेबिलायज करपाक जाय. हें म्हजें. म्हाका एक सांगा आता, एक मी जेन्ना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करता पळय, एजीचो डिफरन्स आमी पळयल्यार प्रत्येकाच्या एक वेगळो वेगळो आसा. हय. थोडे कपल्सान अशें पळयल्या तांच्या मदीं 15 वर्सांचो डिफरन्स आसा, डिफरन्स आसा. थोड्यांचो 10 वर्सांचो आसा, थोडे तर चेडवां व्हडली आसा, थोडे चेडे धाकटे आसात, हय. थोडे चेडे व्हडले, खूब डिफरन्स. डिफरन्स आसा. सो एक्चुअली एज कितलो मॅटर करता रिलेशनशिपान, स्पेशली इन अबाउट टू गो विथ द फ्युचर आनी भायर करपाक जाय का गो करपाक जाय. जाय हांव सिरियस रिलेशनशिपाचेर उलयता. हय. कित्याक लोकांक एडवायस दिना की तुमी बॉयफ्रेंड करा गर्लफ्रेंड करा. करा. एका मनशा वांगडा रिलेशनशिप स्ट्रॉंग कशें करप हेजेर टोटली आमी रिलेशनशिप ओवरऑल बिल्ड करता. Correct. सो कितें आसपाक जाय, एजीचो कितें कॉन्सेप्ट आसा? ना आतां हो टॉपिक कसो, हो सब्जेक्टिव्ह टॉपिक आसा आनी डायसी टॉपिक आसा. लायक कशें आसता, थोडे लोक एजीन व्हडले आसता बट मॅच्युरिटी 0 लेवलाचेर आसता. थोडे लोक यंग आसता बट व्हेरी मॅच्युअर आसता. बट आतां आमची इंडियन सोसायटीन जर तूं पळयता, मोस्टली कशें आसता, जो हजबंड आसता किंवा जो मेल आसता तो मातसो एल्डरली आसता आनी फिमेल यंगर आसता मोस्टली. बट इट इज सब्जेक्टिव्ह. लायक अशी ना की जेंचे भितर 15 इयर्स गॅप आसा दे आर नॉट अ गुड कपल, अशें ना. अशे बीन थोडे कपल्स आसा हू आर व्हेरी कम्पॅटिबल. अशे इतके व्हडले एज गॅपान. थोडे कशे सेम एजीची सुद्धा आसता. बट वॉट आय फील की एक 5 इयर्स गॅप or 3 years gap or even if they are of the same age, it is good. हे माझे पर्सनल ओपिनियन. म्हणजे कोणाक हांव क्रिटिसाइज करिना की ल्हान आसा व्हडला आसा तशें कांय ना. बट दिस इज वॉट आय फील. कित्याक तूं त्या म्हणजे त्या एजीर कशें तूं त्या सेम स्टेजीर आसता आनी एक कायंड ऑफ मॅच्युरिटी मॅच जाता त्या एजीर. आतां व्हडलो सुद्धा आसलो न्ही, लायक तूं मातशी चायल्डिश आसता आनी तो मनीस ओव्हरली मॅच्युअर आसता. लायक थोड्यांचे कॉम्प्लिमेंटूय जाता, बॅलन्स आउट जाता. बट थोड्यांचे मी अशे फायट जाता, आर्ग्युमेंट्स जाता की चडूच मॅच्युअर आसा आनी अशें आपूण चायल्डिश आसा, ताका भोंवपाचें आसता, घुवपाचें आसता, खंय खंय मज्जा मस्ती. आनी तूं एक सर्टन एजीर पावता, तुज्या मायंडाक तितली स्टेबिलिटी जाय पडटा. एक्चुअली एक मोग जो हो शब्द आसा, ताका लव म्हटलं वयता, तो एक्चुअली एकूदा जाता का 4-5 फावटी जावपाक शकता? आता हे मातशी कशें सारकें कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आसा. अशी म्हटल्यार एकूदा जाता म्हणटले हे अशें जाता तशें जाता. बट आय थिंक एकूदा जाता अशें ना, म्हणजे जावपाक शकता. लायक इफ तुका फर्स्ट रिलेशनशिपान एकदम बॅड एक्सपिरियन्स आयलो, सो यू वील गो अपार्ट ऑब्वियसली. तुका दुसरोय मनीस बरें दिसपाक शकता, जावपाक शकता किंवा जावपाक शकनाय बी. 1 टायम जावपाक शकता किंवा सेकंड टायम, थर्ड टायम, फोर्थ टायम जावपाक शकता. थोड्या भुरग्यांचे बघा क्वेश्चन आसा, आपण एखाद्या लॉयल रावता पण चेडूं लॉयल रावना, थंय कितें करपाचें? आपूण लॉयल रावलो आनी करियर बिल्ड केलो पण चेडवान आपलो धोका दिला आनी कोणा वांगडा गेले. आतां आनी हांव आनी कितें म्हणटलें, सोडपाचें आनी कितें म्हणपाचें, आपली. आता तुवें तेजे कडेन एक्सपेक्टेशन दवरलें की ते लॉयल उरतले रावतले, ते रावले ना, तूं कांयच करपाक शकना. तूं ताका बांदून दवरपाक शकना, आपल्या कडेनूच जावय म्हणपाक शकना. इफ ताका वचपाचें आसा ताका फ्री करपाचें. हो क्वेश्चन एक्चुअली इंग्लिशीन धाडल्यान ताका फोन मारून कन्वर्ट करून घेतला. क्वेश्चन असो आसा की आमी मोस्टली दिल्ली सायडीक पळयला, दिल्ली सायडीची पळयला जाल्यार चेडे लायक छपरी टायप असतात. त्याचे पॉइंट ऑफ व्यू ना, चेडवांची खूप बरी आसा बायलां. सो छपरीूच बरी चेडवां कित्याक मेळटात? आमी इतले बरे आसून आमकां बरी कित्याक मेळना? किंवा आमी अजूनय सिंगल कित्याक? दॅट इज द थिंग. वो इंग्लिशीन म्हाका दिसता एक्सप्रेस करपाक पावजो नासलो म्हणून कोंकणीन सांगलो. छपरी म्हणजे कोणाकय छपरी म्हणप इज टू रूड. कशें छपरी म्हणल्यार नॉट दॅट वे, बट इट्स लायक कॉम्बो काय जाले यांचे. अशें म्हणपाक शकता की ऑपोजिट अट्रॅक्ट्स म्हणपाक शकता. अशें ना की सिंगल रावप इज बॅड. आनी अशें बीन कशें आसता, म्हणजे अशे लोकांक मागीर बरे पार्टनर्सूय मेळटा, स्टेबल, मॅच्युअर, वेल सेटल. आनी पळय आतां हांव तुका एक म्हणजे गर्ल मॅथ्स सांगता. कळ्ळें?
आता तुज्यान यंग असताना तुका इतके मॅटर करना हा म्हणजे कशें तेजी तो लुक्सान कशें आसा किंवा लायक अशें तेजी स्टेटस कितें आसा मनी वायज किंवा एड्युकेशन वायज किंवा वॉट एव्हर फॅमिली रिलेशन्स कशें बट एज यू ग्रो लायक तूं एक आपले एक 25 बीन क्रॉस करता तेन्ना तूं कशें मॅच्युअर मनीस पळयता हू इज वेल सॉर्टेड हू इज रिस्पेक्टेड इन द सोसायटी सो म्हाका दिसता की अशी वायट मानून घेवपाची ना की आपुणूच कित्याक सिंगल उरलो बट लॉंग रनान बरोबर यू विल गेट अ गुड पार्टनर बिकॉज एज यू एज गर्ल्स ट्राय टू टेन टू अचीव स्टेबिलिटी इन देअर लायफ अशें पळयता की हो मनीस आपल्याक कितको बरो सांबाळपाक शकता किंवा फाल्यां आमी पेरंट जाली जाल्यार आमची भुरग्यांक हो कशें सांबाळटलो कशें ट्रीट करतलो हे भुरगीं म्हणजे गर्ल्स चड मायंडान दवरता एक डॉक्टर म्हाका जस्ट एक डेफिनेशन याद येयलो एका पॉडकास्टान म्हाका गेस्टान सांगलेलो उद्या आमी मोगाचेर उलयताले खबर डॉक्टर विचारलेलो पळय हांवें तिने सांगलेलें मोग जर आपले आमी जसं चेडवाचेर मोग करता खबर तसो जर आमी आपल्या करियराचेर मोग करीत न्हू सेम एफर्ट घालीत न्हू जितले आतां चेडे पळय दिसता ते चेडूं ऑनलायन येयला काना ते पळयता कितें करता पळयता बरें त्या चेडवाक कळचें ना फाटल्यान जितली मेहनत घेता फाटल्यान बॅकग्रावंड आहा तितली जर मेहनत आमी आपलो करियर बिल्ड करपा खातीर घेतलो चेडवान जर घेतलो आपलो करियर बिल्ड करपा खातीर जाल्यार तुमचो न्ही रिलेशनशीप ऑटोमॅटीक बरो बिल्ड जातलो तोच मोग तुमी हांगर करा हय तोच डेफिनेशन फॉर एक्झाम्पल तुम्ही रातचे 2-2 हजार ऑनलायन रावता ह्या खातीर ऑनलायन रावता तुमच्या कामा खातीर तुमचें काम खंय चल्लां खंय चुकता खंय मायनस आसा तुम्ही कितें न्यू करपाक शकता तुम्ही जगा खातीर हा वेगळेच तुम्ही कितें डेव्हलप जावपाक शकता एवरीडे तेजेर तुम्ही मोग करपाक शिकले जाल्यार डेफिनेटली तो मोग हा पळय तो ऑटोमॅटीक तुमकां मेळटा करेक्ट हे हांव अग्रीड करता की कशें करियर आपली आयडेंटिटी बिल्ड करप हे मेन मागीर न्ही कशें ऑटोमॅटिकली तुका न्ही तसल्याच मायंडसेटाची लोक अट्रॅक्ट जाता बेसिक क्वेश्चन थोडेशे आसात की बाबा गर्ल्स रिलेशनशिपान लॉजिकली वयतात काय वचनात थोडे पयले वयता की पयशा फाटल्यानच वयले वयता अशी एक्झाम्पल आसा व्हडल्या व्हडल्या क्रिकेटर आसा जेणे पयला ब्रेकअप जाल्ले आसा डिवोर्स जाल्ले आसा अशेंच पळयतात पयली तेंची स्टोरी वेगळीच आशिल्ली ते पयलीं वेगळेच उलयताले सो कितें एक्चुअली चॅक करप आमी कशे इंडियन मोस्टली कितें डिवोर्स ते आमचे प्रकार नाही जालो की तूं उरलो करेक्ट तेच्या पयलीं 100 वेळा चिंतचें पडटा भुरगे कितें म्हणटात माझ्या लग्नाचे डिसिजन पेरंट्सांक घेवन हांव सांबाळपाचें काम करता जायना जाल्यार मागीर पळोवया पण हांव हे डिसिजन घेयना खतरनाक डिसिजन सो गर्ल्स कितें चॅक करता रिलेशनशिपान लॉयल्टी कितले प्रमाणान चॅक करतात पळय कशें सगळ्याकूच एक बरो लॉयल पार्टनरूच जाय ओके मोस्टली कशी पळयता की तो मनीस लायक कितको अंडरस्टँडिंग आसा तूं तेजे वांगडा कितके कम्फर्टेबल फील करता हे मेन लायक तूं जर म्हाका विचारता जाल्यार म्हाजे खातीर कम्फर्ट इज अबाव एवरीथिंग लायक हांव त्या मनशा वांगडा कितकी ओपन अप जावपाक शकता म्हजी जे कितें फियर्स आसा इनसेक्युरिटीज आसा किंवा कितें हांव कितकी बरे भशेन ताका सांगपाक शकता कितकी क्लियरली सांगपाक शकता इफ ती वायटी गोष्ट आसली बरी गोष्ट आसली मेन म्हणजे तो तुका कितको रिस्पेक्ट करता आतां पळय थोडे न्ही अशें हांवें बीन ऑब्जर्व केला की अशे जोक उडयता गर्लफ्रेंडाचेर किंवा गाळी मारतले किंवा अशे फ्रेंड्सां वांगडा आसा तेन्ना वेगळेच वागता हे ते अशे तशेच सो हे गर्ल्स पळयता की सगळ्यात कडेन तुका तो खंय दवरता लायक तुजी आपली पोझिशन तेजी लायफान खंय आसा की आपूण जस्ट एक टाइमपास आसा तेजे खातीर की आपले बद्दल खरोच सिरियस आसा अशें आपल्याक कितके तो बरें करता लायक कितें म्हणपाचें म्हटल्यार लायक थोडे हांवें पळयला लायक अशें म्हणटा मागीर तेजे वांगडा आनी कोण जातलो लगीन मागीर आपूण बरो सोदून जातलो लायक हे सगळे मेन पळयता टाइमपास म्हणून रावला हे एक म्हाका एक प्रश्न विचारूंक गो दिसता आतां आमी खूब जाणांचे रिलेशन पळयला ब्रेकअप डिवोर्स हे सगळे चालूच आसता वेगळी वेगळी स्टेजीस आसता आमी आतां मेजरली उलयले 25 पर्यंत उलयले आता जे यंग कपल्स आसात तुमच्या नदरेन तुमच्याकडे पेशंट येता आसतले आता जे मेजर हांवें डिजीजीस जे पळयला किंवा माझ्या कॉन्टॅक्टान डॉक्टरान तांकां विचारलं म्हाका कितें सांगला खबर की कोणाचे रिलेशनशीप घरान बरें ना खबर घरान तांकां डिजीजीस सगळे जावपाक स्टार्ट जाता
जाता ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक तर भलेही हजबंड आपले प्रॉब्लेम शेअर करना बायले बिकॉज ऑफ बायले टेन्शन जाता हे जाता आनी तो कोणाक शेअर करपाक पावना. पावना सोरो पिवपाक गेलो परत बायलांनी बडबडटा, बटबडटा तो सॉल्व खंय करतलो. हा. फ्रेंड्स त्या टायमार उरना. उरना लग्न तुका भोजनाचे मोस्टली फ्रेंड्स उरत ना, ना कारण त्यांना घरातून बाहेरूच सरपाक मेळना. मेळना दुसऱ्या फिमेल्स सेम हालत आसता. आसा सो त्या टायमार कितें कडेन लक्षात दवरपाक जाय, कित्याक हे सगळे रोग निर्माण जाता खबर आहे रिलेशनशिपा कडल्यान जाता. म्हटल्यार तुझे जितले हेल्दी रिलेशन आसता पळय तांकां मोस्टली कांयच रोग नासता. रोग नासता. तेच होच मेन पॉइंट न्ही. लायक म्हणजे कशें आसा की आता तुझं हजबंड आसा किंवा तुझी वायफ आसा, लायक असं पर्सन तुवें लायफान चूज करपाक जाय की तूं शेअर करपाक शकतलो. आता आमी सुद्दां म्हणजे चिंतता पळय की हांवें ताका सांगलें की ताका टेन्शन जातलें, पण अशें आसपाक जायना. किंवा इन केस तुजे स्पाउजा कडेन जर बरें अशें जायना शेअरिंग, जाल्यार एटलिस्ट यू शूड हॅव अ गुड फ्रेंड किंवा तुझे सिबलिंग तरी आसपाक तो टॉपिक डिस्कस करपाक उदक म्हटल्या प्रमाणे तो जो मनीस तुमच्याकडे आसपाक जाय, जाय त्याकडे वचपाक तरी जाय. जाय. फॉर अशें एक्झाम्पल काउन्सिलर आणि कोण आसता, कोणी सायकोलॉजिस्ट आसता, काउन्सिलर आसता, किंवा तुजी कोणी लायक अशी कोणी नियर डियर वन जेचे कडेन तू शेअर करपाक शकता, ओपन अप जावपाक शकता. शेअर करताना इतलेच लक्षात धरा की ती गजाल तिसऱ्या मनशाक कळची ना. लायक तशें ते फायंड करप इज रेअर. आता हांवें तुका सांगलें किंवा तुवें म्हाका सांगलें, हांवें वचून तिसऱ्याक सांगलें, फजिती जाली सगळीच. हे इम्पॉर्टंट की तू कोणा वांगडा शेअर करता. बट वॉट आय फील की घरानूच न्ही अशी एनवायरमेंट आसपाक जाय की तू ओपनली शेअर करपाक शकता. आनी अशे बी थोडे प्रॉब्लेम आसता की लायक आतां एक हजबंड वायफा मदीं कितें तरी जालें, तू ते भुरग्या कडेन शेअर करपाक शकना. ओके, कित्याक भुरगीं त्या मायंडसेटानूच आसना की तुजी प्रॉब्लेम सॉल्व करपाक. सो त्या टायमार मे बी तू मॅरेज काउन्सिलरा कडेन वचपाक शकता. बट हेतून दोगांयचे बी अंडरस्टँडिंग आसपाक जाय. पयलीं म्हणजे दोगांयकूय खबर आसपाक जाय की आमचे मदीं प्रॉब्लेम चल्ला. लोकांक कशें दिसता नॉर्मलायज करता हे अशें तशेंच. आपल्याक पयलीं खबर आसपाक जाय न्ही की आपले मदीं प्रॉब्लेम आसा आनी वी हॅव टू सॉल्व इट. थोड्यांचे अशें आसतलें की खूब जाणांचे हांवें अशें आयकलां की इवन अवर रिलेटिव्स म्हणटा, नांव घेना, लग्ना पयलीं वेगळे आशिल्ले, लग्ना मागीर वेगळोच ग्रूप. चेड्याच्या हितूरूय आसता तशेंच आसता. काय चेंजीस जाता तुवें कशें पळोवप? चेंजीस म्हणजे पळय कशें आसता, लायक बिफोर मॅरेज तुजी एक एक्सपेक्टेशन आसता, ओके एक्स वाय झेड अशें तशें कितें. आतां मागीर तूं थंय वता, लग्न जावन वता, सो मागीर तूं डेली बेसिसार त्या लोकांक पळयता. एक्चुअली कशें आसपाक जाय की त्या घरांतल्या लोकांनी बी वेलकमींग आसपाक जाय. आतां तेंची घरान जी चली आसा ताका ते कशी ट्रीट करता, आनी जर एक नवी सून आयली तूं ताका कशी ट्रीट करता. तूं जर ताका एक सेपरेटूच मनीस म्हणून पळयता, किंवा थोड्यांक न्ही कशें आतां हे लव्ह मॅरेजिसान बी चड जाता की आपले चॉयसाची सून हाडली ना, कसो राग असो उरता की हेणे आपले चल्याक गुंडायलो अशें म्हणटात, हाडले हा अशें. सो एक ग्रज अशी उरता मायंडान, इवन दो तूं अग्री करता लग्न करपाक बी, आनी तुका मागीर लायक यू आर लेफ्ट आउट कशें, लायक तूं कम्फर्टेबल उरना. लायक ते इनडायरेक्टली कशें ते म्हणजे बारीक बारीक अशी अशी गोष्टी एडअप जायत रावता की लायक यू स्टार्ट हेटिंग देम इव्हेंच्युअली. आनी मागीर कशें लग्ना पयलीं अशें आशिल्लें आनी मागीर अशें जालें. एक ह्या पॉइंटार म्हाका सोल्युशन अशें दिसता डॉक्टर की काय आसता बरा, फॉर एक्झाम्पल तुवें म्हाका कितें म्हटलें आनी तूं विसरून गेलें, स्वभाव तुजो असो तूं कितें म्हणटा आनी विसरून वता. पण म्हाका जर लक्षात उरता हांवें कितें करपाचें, ऑलवेज न्हिदच्या पयलीं उठ्ठकू ऑलवेज जें कितें जालां पळय लायफान तें देवाक दिवपाक जाय. इट इज अ लायक ग्रॅटिट्यूड. येस, तूं दी देवाक, जें जालां पळय तें जालें, हें तुका घे. म्हाज्या लायफान अशी सासूमा येयली, सासरो येयलो, ओके लायफान म्हाका एक्सेप्ट तो एक क्यूब येयलो म्हाज्या लायफान. तूं आतां काय करपाक शकना. हांव फक्त सादी पाव भाजी खावतालो, तर मिक्स भाजी पाव भाजी पडटा, खावया, एन्जॉय करूया. यू हॅव टू एक्सेप्ट म्हणजे बरें कशें चलतलें, आपल्याकडून बरें कशें वयतलें तें पळय. तेंच्याकडून मे बी येवं ना येवं, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण आपल्याकडून कशें वयतलें हें पळया. आनी दोनाय वाटेच्यान एकामेकाक सांबाळून घेवप खूब इम्पॉर्टंट. बट हेतून कशें आसा की तुजो पार्टनर जो आसा तो सुद्दां न्ही तुका सपोर्टींग आसपाक जाय. आतां पळय थोडे हितून कशें आसता की आतां जर हजबंडाची आवय आसा ती म्हणजे कितें तरी म्हणटा करता, ओके, बट हजबंड कितें अशें तुजी
बाजू अंडरस्टँड करून घेना तेन्ना चड इरिटेशन जाता त्या बायलेक की हांव आयिल्लेच हेजे खातीर आनी होच मनीस जर म्हाका अंडरस्टँड करून घेना जाल्यार मागीर कितें पण हे सिच्युएशन हे असतं ना, आवयचे ऐकू का बायलेचे ऐकू? हो म्हाका दोगूय जाण जाय. डिबेटेबल हो बट लायक तुका बॅलन्स करपाक कळपाक जाय लायक एकदमूच बायलेचेच म्हळ्यार बायलेचेच फाटल्यान गेले अशें बी ना एकदम आवयची म्हणजे आवयचेच फाटल्यान गेले आतां हांव एकदम नेगेटिव्ह बरोबर. सावंड करतलें की अशी म्हणटा म्हणून बट यू नीड टू बॅलन्स आउट दोगांयकूय तूं कशी सांबाळून दवरपाक शकता हें पळोवपाचें. थोडे गजाली न्ही जे हांव डिस्कस केला ते तुमकां सांगता. माझे ओव्हरऑल काय सांगितलं कित्याक बरं कौशल आपले व्हडले व्हडले कितें सांगता अशें काय ना जे आमी डिस्कस केला लोकां वांगडा पळय तेच सांगता. एकट्यान म्हाका कितें म्हणलें खबर आहा, आमी लग्न पयलीं बायलेक हे करतलो म्हणून सांगता लग्ना मागीर. ते सांगपाचें बंद करप. कित्याक खबर आहा आमचे कंडिशन एक येता सिच्युएशन वेगळे येता. फॉर एक्झाम्पल हांवें तुका सांगला की फुडल्या वर्सा तुका गाडी घेवन दिता पडटली. पण म्हाका अमाउंट आसा पण म्हाका तो अमाउंट तुका दिवपाक मेळना. आय हॅव टू सेव ऑर समथिंग एल्स कितें तरी लायफान आनी एमर्जन्सी त्या खातीर म्हाका डायवर्ट करचो पडटा. सो अंडरस्टँड करपा खातीर तुवें कोणाक सांगप ना, ताका डायरेक्ट सरप्रायज दी. दिवकूच जाय जाल्यार. हांवूय तेच सांगता लायक कशें आतां लग्ना पयलीं तुका सर्टन एक्सपेक्टेशन जर तुका सांगलें आपूण अशें करून दितलो हे ते आनी मागीर तुका तें मेळना जाल्यार इट इज अ डिसअपॉइंटमेंट. बेस्ट थिंग आनी मागीर आर्ग्युमेंट बेस्ट थिंग त्या कपल्सांनी म्हाका सांगलेलें की आमी ठरयल्ल्या प्रमाणे ठरयलें की आमी फ्रेंडशीप म्हणून लायफ टायम फूल वयतले. तुका लायफान जे कितें घेवपाक तुज्या पयशांनी घे जाय ते कर. म्हाज्या पयशांनी हांव म्हाका जाय तें करतलें आनी दोळ्यान मदीं मदीं म्हाका सपोर्ट करूया. सो हें चलता पळय लायफ स्मुथली चलता. म्हणून म्हणटा फर्स्ट इंडिपेंडंट रावप खूब इम्पॉर्टंट आसा. खूबच गरजेचें आनी स्पेशली फॉर गर्ल्स. हांवें ही मेसेज पावोवपाक सोदता की लायक जस्ट म्हणजे अशें एक्सपेक्टेशनान रावपाक जायना आपल्याक सारको करोडपती सामको मिलियनर सामको असो तसो बरो दिसपी घोव मेळटलो मागीर आपूण तेजे पयशांचेर जगतले अशें तशें तशें ना. लायक इवन दो तूं एक बारीक 5,000ची सुद्दां जॉब करता इट इज वर्थ इट. कशें तुका एक आपली आयडेंटिटी आसता की ना आपूण घराचे भायर सरता आपूण मेहनत करता हे आपले पयशे फाल्यां लायफान कितें जावपाक शकता. हांव अशें म्हणना की पाडूच जावपाक जाय बट अशी सिच्युएशन येता मे बी तेजी फायनान्शियल स्टेटसूच हालपाक शकता तेन्ना तूं ताका सपोर्ट करपाक शकता. इवन डॉक्टर हितून म्हाका थोडेशे गजाली एड ऑन करपाक जशें की आमी म्हणटात पळय आपल्या करियर ह्या फिल्डान करपाक जाय आशिल्लें पण करियर ह्या फिल्डान करपाक मेळना. सो म्हाजे थंय एडवायस कितें आसा खबर फॉर एक्झाम्पल तुमची एज 21 किंवा 25 सकयल आसा किंवा एक 30 पर्यंत आसा जाल्यार तुमकां जे कितें करपाक जाय पळय 10 वर्सांनी तुमी 4 वर्सांनी कशें करून शकता हेजो प्लॅन करा. आनी बेजीक लेवलार काय करपाक शकता. जशें की आयज आमी ह्या फोनांनी शूट करता बऱ्या फोनांनी पयलीं हेज्याकून फालतू फोन आमी सारके रेअर हितून आमी वयर सरले. पण म्हाजें कितें आसलें की म्हाका पॉडकास्टर जावपाचें ड्रीम नाशिल्लें. लोकां वांगडा बसून आमकां सोल्युशन काडपाचें प्रॉब्लमाचें. तितून मागीर किक मेळत आमी गेले आनी 4 वर्सांनी काम केलें आनी हेजेरूच काम चलता आमचें. सो तुमी तशें चितांनी काम करा हेजेर. एक्झॅक्टली. आनी मागीर ते बिल्ड जावंक ना उद्दां. फॉर एक्झाम्पल म्हाजें ड्रीम आहा एक बीग पॉडकास्टर ऑफ गोवा ऑलरेडी जाल्लें आसा इन केस जावंक नासलें लेट इट बी. जॉब म्हाका आसा जॉबाक वयतलो म्हाजे कडेन हातपाय बरे आसा मागीर वयतलो जॉबाक वचपाकूच जाय. पण तकलेन हेच दवरूं नाका की जावंक ना कितें जातलें. प्लॅन रेडी आसपाक जाय. प्लॅन रेडी आसा आनी एक्झिक्यूट करा. आनी सिंपल थिंग जे हांव शिकला जे तुमकां 2 वर्सांनी अचीव करपाक जाय तुमी ऑलरेडी अचीव केलें म्हणून तकलेन दवरा. दॅट इज द बिगेस्ट थिंग. आनी हे म्हाजे तुमकां एक भितुरली गजाल सांगता जे हांवें 2 वर्सां पयलीं चिंतलेलें की ह्या लोकां वांगडा इंटरव्यूज घेतलो आनी ऑलरेडी मायंडान जालें की घेतली म्हणून आनी ऑलरेडी पॉडकास्ट काय जालें तें सुद्दां खबर ना. तेंचो कॉल येयलो पॉडकास्ट जालो सारकें. सो ते व्ह्यूज फेलियर सबस्क्रायबर्स इट डजंट मॅटर. तुमच्या खातीर ग्रोईंग कितें आसा तुजी लायफान वॉट इज ग्रोथ बरोबर आसा तुमी डिफायन करपाक जाय. इज इट ओनली लिमिटेड टू इतके सबस्क्रायबर्स इतके म्हाका लायक मेळ्ळ्यातूच हांव सक्सेसफूल आसा 0 लायक्स मेळ्ळे हांव सक्सेसफूल ना कोणी कितें वायट कमेंट केलो म्हणटा आपूण तसलोच हे मायंडान दवरपाचें ना. आपलें काम करत रावपाचें ऑनेस्टली. ते बी एक रिलेशनशिपाचेर आमी टॉपिक मातसो जस्ट भायर गेलो. थोडेशे अशे गजाली जे पेरंट्सांनी भुरग्यां मदीं लक्षांत दवरपाक जाय की आतां भुरगो व्हडलो जाता 18 वर्सां जाला 19 वर्सां जाला जाल्यार अशें पयलीं आमकां एका सरान सांगलेलें म्हाका मॅथ सरान म्हाका नांव याद जायना झपकन सराचें की जसो भुरगो व्हडलो जाता खबर आहा तसो पेरंट्सांनी चपलान पाय वचपाक लागलो काय ना भुरग्यांच्या तशी फ्रेंडशीप त्या लेवलची व्हरपाक जाय. हातीन हात घालपाक कळपाक जाय ह्या लेवलची फ्रेंडशीप घालपाक जाय. चेडवांच्या भितर ड्रेस आवयचे चेडवा जावपाक लागले किंवा जावपाक लागले त्या दिवचे
आनी मग कळपाक जाय की हे आपले हा. फ्रेंड जाले, जाले ते करेक्ट आपले चली उरोंक ना. ना सो थंयसून कशें पेरंट्सांनी गजाली थोडे लक्षात दवरपाक जाय ते एजीचेर, कित्याक हार्मोनियस चेंजीस तुमी म्हटले उदळ एक्झॅक्ट खूप जाता. जाता. सो त्या टायमार कितें लक्षात दवरपाक जाय पेरंट्सांनी? लक्ष पळय कशें आसा, ती बीन एक टायमार त्याच एजीन आशिल्ली पेरंट सुद्धा. सो आपले एक्सपिरियन्स तुवें शेअर करपाक जाय. लायक फॉर एक्झाम्पल आतां हांव पिरियड्साचें म्हणटा. लायक थोडी घरांनी डिस्कस सुद्धा करिना चले वांगडा बी पिरियड्स, मागीर सडनली तांकां पिरियड्स जाता न्ही तांकां शॉक जाता, ट्रॉमटायज जाता, कितें जालें आपल्या वांगडा. सो लायक तूं लायक स्लोली तूं चेंजीस उलोवपाक शकता की कशें तुका हे चेंजीस जातले, मे बी तुजी ब्रेस्ट सायज इन्क्रीज जातले, हे गर्ल्साचे रिलेटेड उलयता. किंवा तुका पिरियड्स येतले, यू वील फील लायक अ वुमन, अशे हॉर्मोनल चेंजीस जातले, मे बी तुका बॉयजां कडेन अट्रॅक्शन जावपाक शकता, बट दॅट इज नॉट अ ट्रू अट्रॅक्शन. दॅट इज बाउंड टू हॅपन, बट इन केस कितें जाता जाल्यार सगळें शेअर आपल्या कडेन येवन शेअर करपाचें, लिपोवन दवरपाची ना आनी बरोबर. भायर वचून सांगपाची ना, कित्याक भायर लोक तुका हेल्प करना जेन्युअनली. बरोबर. पेरंट्स आनी भायले लोक हेजे एक्चुअली फायदो उखलतात, उखलता कित्याक हेका हेजी गरज आहा, हेका आमी हे दिवया आनी हे करया. हे करया अशें. मागीर अशे कितकेशे लोकांक तुवें पळयला लायक एडिक्शन म्हणून जाता. बरोबर. भुरगीं भायर पियर प्रेशराचे अंडर कितें ड्रग्स करता, हम्म. सिगरेट करता किंवा सोरो पिता. लायक हे पेरंट्सांची वांगडा म्हणजे पेरंट्सांनी स्लोली भुरग्याची मायंडान हे घालपाक जाय की कितें बरें कितें वायट. आनी लायक कशें हांव कितें म्हणटा, लायक इन केस आतां म्हजो फ्रेंड सर्कल आसा, पेरंट्साक तुजी ईच अँड एवरी फ्रेंड खबर आसपाक जाय. ते कोणा वांगडा उलयता, बरोबर. कोणा वांगडा कॉलेजीन वता, तो मनीस कसो आसा, किंवा म्हणजे सामकी हिस्ट्री खबर आसपाक जाय म्हणना, बट एक जनरल तेजें नांव गांव कितें, तो कितें करता, म्हणजे मनीस कसो आसा हे खबर आसपाक जाय. अशी खबर आसली की भुरगीं भायर वचना आनी प्रॉब्लेम्स क्रिएट जायना. एक इन केस पेरंट्सांक सांगपाक लज सुद्दां दिसता भुरग्यांक, हय अशे थोडे पेरंट्स जाल्यार आय विल रेफर की अशे खुबशे बरे पॉडकास्ट आसात ते तुमी घरान प्ले करा. भुरग्यांक दाखया की हो तूं पळय आनी करून तूं कितें शिकला हें आपल्याक सांग. सांग फक्त पळय म्हणनाका, कितें शिकला हें आपल्या फुडल्यान येवन बरोवन सांग. सांग. बट तितके पेरंट्सा आनी चायल्डा मदीं बी ओपननेस आसपाक जाय. आतां पळय म्हणजे आतां पयलींचे पेरंट्स पळय तुका अशी सांगची ना की हा हो आपूण तुका लावन दिता व्हिडिओ, किंवा युट्यूबारूच खंयचो एक व्हिडिओ लावन दिता, तूं पळय आनी आपल्याक तेमकां स्वताकूच बरोबर. टॉपिकूच उखलपाक बरोबर. ऑकवर्डनेस जाता. बरोबर. मागीर कशी भुरगीं भायर आन्सर सोदपाक वता, नेटार वता, फ्रेंडाक विचारता, फ्रेंड आसता तुज्याच एजीचो, बरोबर. तेजी बी मॅच्युरिटी तुजी इतकीच, मागीर सगळें रॉंगूच इन्फॉर्मेशन बरोबर. आनी मागीर सगळें वाट लागता हेतून. एक सांगपाक काय दिसता, जेन्ना 18-19 वर्सांची जेन्ना आतां भुरगीं आसता पळय ते एजीचेर पयलींच्या पेरंट्सांची लग्नां जातालीं. हय सो हार्मोनल चेंजीस जाले सुद्दां जाल्यार तांचे सगळे तेंच्या फुड्यान तेंचो घोव आसतालो, आसता अशें फुलफील जातालें, फुलफील सगळे जाताले आनी तेजे ते मोस्टली सगळे गजाली घडटात. घडटालें सो पेरंट्सांनी लक्षात दवरपाक जाय की तुमची लग्नां बेगीन जाल्ली, त्या एजीचेरूच जाल्ली. जाल्ली. आनी आतां भुरगीं सगळीं 25 मागीरूच वयतात, वयतात. गोंयान तरी मोस्टली एटलीस्ट पळयलें आमी. 30 कडेन तरी पावतात, 30 कडेन इवन पावता. गर्ल्स इवन बॉयज, म्हणजे अशें हय. एक जनरल सिनेरियो. सो तुमकां फक्त एक लक्षात दवरपाक जाय पॉइंट ऑफ व्यू सांगला की त्या एजीचेर हार्मोनल चेंजीस जाता. तुमकां भले ते खबर आसचें ना की त्या टायमारूच सगळ्या पेरंट्सांक भुरगीं जाल्ली आसता. हय तेंका ते कळना त्या जोनान, बट हे फेजीस सगळे वयता. वयता आनी 18 आय विल से लायक 15 ते 22 पर्यंत म्हाका दिसता ही एज हे आसता, हालता सदांच, सारकी सारकी हालता. सो हालता. ह्या एजीचेर तुमचे पेरंट्स, तुमचे ब्रदर सिस्टर्स जे सगळे व्हडले आसात, तुमचे एजीन परस व्हडले, ते तुमच्या वांगडा आसपाक जाय. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आनी म्हाज्यार कॉन्टेक्टान अशें आसा स्पेसिफिकली हांव सुद्दां थोडे भाशेन कजन्स अशे आसा तेंच्या कडेन हय झूप करून आमी म्हणटाले दीदी म्हाका चेडूं बरें दिसता, कितें करूं गो, करूं तूं मरे मस्त म्हयनोभर राव, तूं तेच दिसता न्हू जाल्यार चेडवाक सांग. अरे 15 दीस तुका विसरून वयताले आमी कितें ते हे सांगप इम्पॉर्टंट. पण त्या टायमार जाप करून जर आमी चेडवाक ते सांगलेले जाल्यार लायफाची वेगळीच वाट उरपाची. सो अट्रॅक्शन एक समजून घेवपा खातीर एक पॉयंट हांगा येयलो त्या प्रमाणे खंयच्या चेडवाक जर तुमचे अट्रॅक्ट सुद्दां जाता तुमी 8 दीस 15 दीस तुमच्या भितर पळया. हय 8 दीस 15 दीस सुद्दां न्ही, एक म्हयनोभर तूं राव, पळया दिसता तुमच्या भितर ताका फिलिंग येता काय येना. लायक तूं कमीट करपाक जाय. अशें ना आयज हे फाल्यां ते टायमपास. थोड्यांक हांवें अशें पळयलां डॉक्टर की आपूण 10 चेडवांक कमिटमेंट दितलो
ओके भुतुले एक भुतले खबर आहे का आसा. त्यातलं एक मेळटा बिझनेसान होच फॉर्म्युला हय. 10 बिझनेस करता भितरलो एक बिझनेस चलता चलता खंय चलता खबर नासता पण तोच फॉर्म्युला ते थंय यूज करतात हय भुतले एक तांकां मेळटाय हय त्याच्यामध्ये रिलेशनशिप बरे उद्दा करतात करता असे उद्दा असतात आसा पण विथ द प्युरिटी जर तुम्ही ते करतात पण त्यांचे कशें आसा सगळ्यांना नाचनात ते असे भुरगे असतात हय नाचानात तो कमिटमेंट दिले आपले काम करपाक गेले गेले आफ्टर 2 years करियर बिल्ड तुका कोण आहात तुझे आपल्याकडे कॉन्टॅक्टात थोड्यांची लग्न झाली ओके सोडून दी कोण उरला उरला फ्री उरला फ्री उरला पळोवया. ते पळोवया असला गो तू समज करंट तेवून मेमो घाला ते रावता उद्दा. रावता नाजाल्यार वयतले उद्दा वयतले आणि एखाद्या फॅमिली कंडिशन अशें आसता की तांकां वयचेय पडटा पडटा हय म्हणजे म्हणजे अडचण असता अशे लाईफ तेच म्हणटा लाईफ इज नॉट अ फेरी हम्म. म्हणजे सगळ्याची आपली आपली बाजू असता आपापले हम्म. हे असता कंडिशन असता थोड्यांची म्हणजे तू डिबेटूय करपाक शकना कित्याक आपल्या कडेन बरोबर. रावपाकूच जाय आशिल्ले त्या टायमार तेजी प्रायोरिटी ती आसली एक आंगार एक रिलेशनशिप बिल्ड करपा खातीर म्हाका एक सांगूंक काय दिसता फाटलेशे वरास जाले हांव खुबशी फॅमिली फंक्शनां कट करता म्हाका वचपाक सुद्दां मेळना हा थोड्यांक मागीर दिसता की तूं सगळ्या फंक्शनाक पावना हा जाल्यार रिलेशनशिप कट जाता कित्याक ते लोकां कडेन उरना उरना कजन्स वांगडा हेज्या वांगडा तशें काय नासता एक्चुअली हांव तुमकां सांगता म्हाजी फॅमिली सुद्दां कजन सुद्दां व्हेरी सपोर्टिव्ह तांकां खबर आसा की क्वेश्चन कितें तरी करता बिल्ड करता आपलो करियर फर्स्ट करियर बिल्ड करा करा ताका लागून तुमकां चोच चुकोवची पडटा चोच चुकया म्हणजे हय कितें जे कितें मेळटा सगळें चुकया चुकया जाता तितलें हें करा इवन चवथ सुद्दां जाल्यार रातचे बसा नोटपॅड घेवन घेवन तुमच्या फिल्डा बद्दल चिंतत रावा रावा चवथ अटेंड करा येस इवन म्हाजे आतां एकेदा आसा आतां आमी कोणागेर गेले न्हू आतां समज हय. एक दीस पावलो उरता वयचे पडटा एकेदा गेलो जाल्यार तेंचे तकलेन उरता हांगासर ह्या टॉपिकाचेर ह्यो पॉडकास्ट करपाक शकता आमी मागीर थोडोसो एक वयता तो एक आयडिया हांवें काय केला तुमी डॉक्टर म्हणून तुमी कितें करतले तुमी आजून बरो डॉक्टर जावपाक तुमी चारूय भोंवतणी तुमी डॉक्टराकूच दवरला एक्झॅक्टली आपली आतां लायक हांवेनूय कितें केला म्हाज्या सायडीक व्हडले व्हडले पॉडकास्टर दवरला दवरला तांकां हांव पॉडकास्ट हाडून बसूं शकना हांगासर शकना हाडीत जाल्यार तो फूल गोवाक आसतलो पण Correct. म्हाजी वाट लागतली लागतली कित्याक म्हाजो करियर डावनफॉल पडटलो व्ह्यूज Correct. इम्पॉर्टंट ना हांगासर करेक्ट करेक्ट त्यांच्या वांगडा म्हाजें कम्युनिकेशन फोनार जातात जाता हय त्यांच्या वांगडा उलयतात त्यांचे व्हिडिओज पळयतात पळयता अशे पॉडकास्ट म्हाज्या कॉन्टॅक्टान आसात हय ते लोकांक दाखोवपाकूच जाय किंवा तेंचे फोटो तुमी पळयता जगात ते तुज्या कॉन्टॅक्टान आसता अशें ना 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 माझे असे कितलेशेच कॉन्टॅक्ट आहात तुमकां सांगपाक शकता जे आतां बिल्ड जाला दे आर लायक अबंडन्स लायफान खूब फोटो ना तांकां मेळोंक ना बट फोनार कौशल तू हे कर तू हे कर रे हे कर रे हय तांकां कोंकणी सामकी कळना बट पोवन एक्सप्रेशन पोवन तांकां दिसता दिसता हा तू हे चेंजीस करा रे करे करे तू थोड़ा या टाइप का शर्ट पहन रे अच्छा लगेगा तेरे ऊपर ते कोण व्हडले व्हडले पॉडकास्टर सांगता करे बिलीव करपाक शकना अशे पॉडकास्टर पॉडकास्ट आनी आमकां दाखोवपाचें ना की म्हाज्या कडेन हो आसा म्हणून थोड्यांची संवय आसता की एवरी टायम घातली शो ऑफ केलो सो रिलेशनशिप जो अशें एक आसा सांगप म्हटल्यार की प्रायवेटली दवरा तुमच्या आहा सुद्दां जाल्यार जपोन दवरा खंयचें रिलेशनशीप आसूं जपोन दवरा नो नजर प्लीज हे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग्स तुमच्या पेरेंट्स वांगडा कितले रिलेशनशिप स्ट्रॉंग आसूं किंवा वायट आसूं प्रायवेट दवरा करेक्ट करेक्ट तुमचे करेक्ट कितले रिलेशनशिप फ्रेंड्स वांगडा बरे आसूं वायट वाईट आसूं प्रायवेट दवरा दवरा तुमच्या दुश्मनांकूय तुम्ही स्माइल करा करा ह्या जगान हेटर्स रोखडे वाडटा सो बी रेडी तुम्ही स्माइल करा आणि भायर सरा भायर सरा कालूच एक तो हांवेन हेजो राज सामानाचो एक पॉडकास्ट पळयलो तिने भितर तेच सांगलेलें की कितेंय जावं एनी सिच्युएशन बी स्माइल तकली सकयल दवरा आनी काम करा काम करा आपली करत रावपाचे आपले काम करा करत रावपाचे फाटल्यान फुडल्यान तुमकां एका लायनीन डॉक्टर सांगप म्हटल्यार जे हांव रियलायज करता लायफान एकटो येयला एकटो वयतलो पण जी तूं कर्मा करतलो पळय ती लोकांच्या मदीं बऱ्यापैकी उरपाक जाय उरपाक जाय बरी कर्म उरपाक जाय हांव तेच म्हणटा की म्हाज्या कडल्यान ती कर्मा हांव बरी करता लोक रिजल्ट खंय घेव तेजो डजंट मॅटर इट टू मी डजंट मॅटर करेक्ट आता हा पॉडकास्ट तुमच्या वांगडा घेता तुमकां आवडलो म्हाजो रिजल्ट म्हाका मेळ्ळो मेळो तर लोक प्रत्येक व्ह्यूज आता हेचे शॉर्ट्स भरपूर जातले हय रील्स भरपूर जातले तर प्रत्येक शॉर्ट्स पण लोक वेगळे वेगळे कमेंट मारतले प्रत्येक व्ह्यूजाक प्रत्येक रिलाक वेगळे 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 उरतले कोणाचे बरे बी येता कोणाचे वायट थोड्यांक वेगळे वेगळे कनेक्टेड जातले थोड्यांचे दुसरे पर्स्पेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह आसता आसतले की हिने हांवें कशें उलयलें एका हय. घाली हेड कमेंट्स हय अशें उलोवपाकूच शकना तुम्ही फुल पॉडकास्ट पळयला तुमकां कळटलें म्हणून तुमकां हांगले पेरंट्सांक सांगता आतांच्या जनरेशनान पॉडकास्ट हांव केन्नाच म्हणना की म्हाजे पळया पळय अशे खुबशे पॉडकास्ट आहा तुमी पळोवपाक शकता वेगळे वेगळे सब्जेक्ट स्टडी करा भुरग्या फुड्यान बसा आता हो तुमी म्हटले बनवड तुमकां कितें इम्पॉर्टन्स दिसली तुल्ले तुम्ही नोट बरोवन काडा डावन करा हो समज इन केस 100 जाणांनी पळयला 100 जाणांक एकूच व्हिडिओ 100 नदरेन दिसतलो दिसतलो
तुम्ही एक पॉईंट तुला शिकवून घ्या, एक लाईन शिकवून घ्या शिकवून पॉडकास्टाची घ्या. घ्या आणि ती इम्प्लिमेंट करा. एक्झॅक्टली. लायफान आम्ही प्रत्येकाला एक गुण घेवपाक शिकले न्हू, शिकली जाल्यार वर्सान आम्ही 365 गुण घेवपाक शकता. शकता. बस 365 म्हटल्यार तुझ्या फ्रेंडाकून 365 गुणांनी व्हडलो जालो, व्हडलो आलो. तुझ्या रिलेशनशिपान तू व्हडलो जालो. ते बिल्डअप करा, लोकांक दाखवायची गरज ना. ऑटोमॅटिक तुमची एनर्जी दिसता. दिस इज माय रिझल्ट, माय एक्सपिरियन्स. आणि हांव ओपनली शेअर करता, कारण माझ्या असलो खुबशेच भुरगे आसतले जे ग्रो जायना आसतले, तांकां दिसता आसतले की आपल्या लायफान हे ना ते ना म्हणून आपण फाटी उरता. हांव तुका पॉइंट सांगताले पळय, युअर रिलेशनशीप विथ युअर सेल्फ. तू बरोबर आपले बद्दल किती चिंतता, स्वता बद्दल. स्वता बद्दल जेन्ना फक्त एकूचदा शाळा पळोवपा खातीर जशें म्हाजें जालें, तेन्ना लोकांक मेळत गेलो. म्हाका फॉर एक्झाम्पल सुरवातीक दिसतालें की म्हाजे कडेन बायक ना, अरे म्हाजे कडेन बायक ना. पण हांवें अशा लोकांक मेळत गेलो, जे फॅमिली वांगडा बसलो तेन्ना कळ्ळें की अरे बायक सोडून दी, 2 टायमाचें जेवण सुद्दां ना. हांव म्हज्या व्हिडिओतलें सांगना डॉक्टर, बट पर्सनली मेळत गेलो हांवें लोकांक. ह्या ग्राउंड लेडीचे देवत गेलो, लोकांक मेळत गेलो, उलयत गेलो. तेन्ना म्हटलें आनी हें करता करता ऑटोमॅटीक म्हाजी बायक केन्ना गेली म्हाका कळोंक ना. म्हणल्यार स्वताचेर विश्वास इतलो निर्माण जालो की म्हाका गरज आहा बायकीची, घेवया. ते बायकी घेतले, तशें जालें. सो मटेरियलिस्टीक गजाली ऑटोमॅटीक तुमचे कडेन येता. बट कशें तूं आपलें काम करत राव. काम आनी तुमी कोणा खातीर करता, हो व्हिडिओ कोणा खातीर आसा तुमकां पयलीं खबर आसपाक जाय. आपूण डॉक्टर हेजे जाल्यार आपूण हेजे आपलें काम कितें, आपूण कोणाक सर्व करता. करेक्ट. केन्नाच एक मनीस आख्खी जगाक सर्व करपाक शकना. इम्पॉसिबल आसा. पण तुज्या विचारान तूं आख्खी जगाक सर्व करपाक शकता. सेव करपाक. हय. दॅट इज अ डेफिनेट आसा. ते विचार तुमचे बरे मांडा करेक्ट लोकां मुखार. प्रत्येक कडेन बरे गुण घेया, बरे गुण शेअर करा. शेअर हे सगळे कनेक्टेड गजाली रिलेशनशिपा वांगडा, तुमी जशें सुरवातीक म्हटलें अशें. येस. सो तुमकां ओवरऑल ह्या पॉडकास्टांसून स्पेशली रिलेशनशिपाचेर उलोवपाक जाय आनी कितें कवर अप करपाक जाय, कितें घेवपाक जाय आमी, जाल्यार कितें घेवचें ओवरऑल रिलेशनशीप म्हटल्यार कितें, किंवा ह्या पॉडकास्टांतून लोकांनी कितें घेवपाक जाय. पयलें म्हणजे कम्युनिकेट ओपनली. हे जस्ट पेरंट्सा कडेनूच अशें हांव म्हणना. लायक इन एनी रिलेशनशीप यू नीड टू कम्युनिकेट. तुका न्ही रिस्पेक्ट आसपाक जाय त्या मनशा बद्दल, एक आदर आसपा जाय मनाक, की म्हणजे जेन्ना तुका रिस्पेक्ट आसता पळय, तूं हर्ट करपाक वचना त्या मनशाक. हो म्हजे लायफांतलो मंत्र, की रिस्पेक्ट इज अबाव एवरीथिंग. फर्स्ट इज रिस्पेक्ट, देन कम्स लव्ह. आनी मेन म्हणजे आपल्या पांयार उबे रावपाचें, बरें शिकपाचें, तुका जाय तितकें शिकपाचें, आपलो करियर, आपली आयडेंटिटी क्रिएट करपाची. फाल्यां तुका अशें जावपाक जायना, लायफान रिग्रेट उरपाक जायना, आपूण त्या टायमार एखादे ह्या कॉलेजीन गेल्ले, हे शिकले किंवा हो जॉब केल्लो जाल्यार आपलें बरें जाता आशिल्लें. फाल्यां घरा बसून रडपाक जायना, अरे रे सगळेंच चुकलें, लायफूच चुकली, मिनिंगूच चुकलो. आनी आपली लायफ आपल्या हातीन आसा. तूं लोकां कडेन एक्सपेक्ट करपाक शकना, ओके 1% सुद्दां, की हो येतलो, ती येतली, तो येतलो, आपली लायफ बरो करतलो. तुका जर वयर सरपाक जाय, तुवें मेहनत करपाची. इवन एक डॉक्टर हांवूच सांगपाक सोदता, जर कोणाचो कितें उरला आसात फील्ड किंवा खंयच्या करियर आपल्याक ह्या डिग्री घेवपाक जाय आसली उरली आसात, तर टेन्शन घेवं नाका, कारण तुमच्या फुड्यान एक लायव्ह एक्झाम्पल हांव बसला. म्हाजी डिग्री वेगळ्या फिल्डान आसा. ओके. वेगळ्याच फिल्डान डिग्री आहा म्हाजी, तो हांगा खंयच कनेक्टेड ना, टोटली ऑपोजीट आसा. आनी हांव वेगळेंच काम करता. सो तुमकां जे गजाल आवडटा त्या गजालीचेर रिसर्च करीत 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 फुडें चला. जे आमकां कोणी सांगूंक ना, त्या गजालीचेर रिलेटेड डिग्री घेत चला, घेवपाकूच जाय जाल्यार. आतां आमी प्रोफेशनल डायरेक्ट डिग्री घेवपाक शकता, बट तितलो टायम आतां मेळना. तुमच्या टायम आसा त्या फिल्डाची डिग्री घेया. आनी प्रत्येक फिल्डान ऑपॉर्च्युनिटी आसा. AI येवं, चॅट जीपीटी येवं, कितेंय येवं, तुमकां जर दिसता की आपण ह्या फिल्डान कितें वेगळें करपाक शकता जाल्यार ऑपॉर्च्युनिटी आसा. पण तुमकां ती भुतूल्यान फील जावपाक जाय, आपलो पॅशन आसपाक जाय. फक्त हांवें सांगलें तुमकां दिसलें तशें ना. सो एक रिलेशनशीप बिल्ड करपाचें ओवरऑल जे हांव शिकलो ह्या हितूनसून, जाल्यार एक कम्युनिकेशन, ट्रस्ट अँड बॉन्ड. ट्रस्ट आनी बॉन्ड इज समथींग डिफरंट. जितलो बॉन्ड स्ट्रॉंग आसलो तितले तुमचे रिलेशनशीप स्ट्रॉंग जातले, ट्रस्ट बिल्ड जातलो. सो हे तिनूय गजाली तुमी सांबाळटा जाल्यार सगळें तुमचे ऑटोमॅटीक येता. एकदा बॉन्ड तुमकां बिल्ड करपा खातीर तेज्या घरा वयचें पडटलें आनी गायो खावच्यो पडटल्यो, खावपाची तयारी आसपाक जाय. सो सगळे तुमी हितूंतल्यान खुबशे गजाली
ओव्हरऑल सांगा म्हटलं तुम्ही खूपशा गजाली शिकून घेतला असताले. येस. तुम्ही जे गजाली शिकलं तुमका जी गजाल आवडली ती कमी तुमच्यामध्ये आत्मसात करा हांव इतलेच म्हणतो. सांभाळून दवरा. जर तुम्ही ती गजाल सांभाळून दवरली जाल्यार आमचो पॉडकास्ट सक्सेसफुल सफल झालो. झालो इतलेच म्हणटा. इतकेच. थँक्यू सो मच. थँक्यू.